येड लागले प्रेमाचे या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. जयने जिजी व नानाला एका रूममध्ये डांबून ठेवलेले असते तेव्हा जिजी बोलते, हा कसला तुझा, जर यांना जर काही झाले तर माझा राया तुला सोडणार नाही. तेव्हा जयला अतिशय राग येतो आणि तो बोलतो, राया जर तुमचा जिवंत असेल तर त्याला मी शोधून काढून पुन्हा मारणार आहे. त्यानंतर आपण पाहतो निकी आणि जय हे रायाचा शोध घेत मंजिरीजवळ पोहोचतात आणि निकी व जय दोघेही मंजिरीला मारहाण करू लागतात आणि विचारतात, सांग राया कुठे आहे. तुझा राया कुठे जरी पाताळामध्ये लपून बसला असेल तरी त्याला मी आता जिवंत सोडणार नाही. आणि त्यावेळेस आपण पाहतो मंजिरीचा आवाज ऐकून राया मात्र शुद्धीवर येऊ लागतो आणि तो मंदिराच्या गाभाऱ्याच्या मागे लपलेला असतो. तेव्हा तो सर्व तोडून बाहेर येतो आणि बोलतो, हा राया मिस फायरला वाचवण्यासाठी कुठे पाताळामध्ये लपलेला असला तरी बाहेर येईल. आता घोरपड्या तुझा शेवट माझ्या हातून होणार. आणि तेव्हा रायाचे हे रौद्र रूप पाहून निकी व जय दोघेही अतिशय घाबरतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये राया हा कशा प्रकारे जय व निकीला शिक्षा करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. येड लागले प्रेमाचे या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.